कल्पांती नासे स्वरूपते असतची असे सर्व काळ श्रीराम जे सकळामध्ये सार जे का नित्य निरंतर संसदे असे श्रीराम हे भगवंताचे निजरूप त्यासी बोलिते स्वरूप याही वेगळे अमुक नामी तयाचे श्रीराम यास नामाचा संकेत पारावया हा दृष्टांत बोलिते स्वरूप नामातिक असे श्रीराम दृष्टबाह्ये संतले बोलिते विश्वास कोरिले जवळचे नाहीसे झाले असतची कैसे श्रीराम ऐसा ऐकून या देव कुठे दृष्टीचा भाव पाहू जाता दिसे सर्व दृश्याची अवघे श्रीराम दृष्टीचा विषय दृश्य तोची झाल्या सदृश्य तेने दृष्टी पाहावे संतोष परिचे वेतने नवे श्रीराम दृष्टी दिसे ते नाचे यद विषयी सृष्टी असे म्हणून ते दृष्टी ते स्वरूप नवे श्रीराम स्वरूप ते निराभास भासास बोलिला नास वेदांत शास्त्री श्रीराम आणि पाहता दृश्येची भाषे वस्तू दृश्या वेगळी असे स्वानुभवे पाहता दिसे दृश्य सभाये श्रीराम जे निराभास निर्गुण जैसे आकाशी भासला भास आणि सकळामध्ये आकाश कैसा जाणिले जगदीश सभयाभ्यंतरी श्रीराम उदकामध्ये परी भिजेना पृथ्वीमध्ये परी झिजेना वनीमध्ये परी शिरेना स्वरूप देवाचे श्रीराम मध्ये परी उडेना वायूमध्ये परी उडेना सुवर्णासे परी गलेना सुवर्णा सारिके श्रीराम ऐसे जे संसले सर्वदा परिजे आकडे ना कदा अभेदा माती वाढली वेदा ते अनंता श्रीराम सांगो काही ओळखन अहंतेचे निरूपण सावध ऐका श्रीराम जे स्वरूपाकडे पाहावे अनुभवासवे जे पाहावे अनुभवाचे शब्दावे श्रीराम म्हणे आता मीच स्वरूप तेची अहंतेचे रूप निराकारी आप्याप वेगळी पडे श्रीराम शेतीचा हे ब्रह्म ऐश्या सूक्ष्मी सूक्ष्म पाहता दिसे श्रीराम कल्पना अकली हेत वस्तू कल्पनातीत म्हणून नाचले अंत अनंताचा श्रीराम आम्ही आणि व्यतिरेक हा शब्द कोणी एक निशब्दाचा अंतर्वेक शोधला पाहिजे श्रीराम आधी जे वाच्यांश मग ओळखी जे लक्षांश लक्षांशी पाहता वाच्यांश असेल कैसा श्रीराम वाच्यांशाची अनुक्रम शोधिता लक्षांशाचे वर्ण वाच्यांश नसे श्रीराम सर्वविमल दोन्ही पक्ष हे लक्षांश अनुभवी एक नाही वाच्यांश बोलणे मुख्यानुभवाचे कुणी वाचारंभ कैसा श्रीराम पश्यंती मध्यमा वैखरी तेथे वसरती चारी तेथे शब्द काळा कुसरी कोण काग श्रीराम शब्द बोलता सवेच नासे तेथे शाश्वतता कोठे असे प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पा श्रीराम शब्द प्रत्यक्ष नाशिवंत सर्वविमल ऐसा एक अनुभवी नाही श्रीराम एक अनुभवाचे लक्षण अनुभव म्हणजे अनन्यदान एक अनन्याचे लक्षण ऐसे असे श्रीराम अनन्य म्हणजे अन्य नसे आत्मनिवेदन जैसे संगभंग असतची असे आत्मा आत्मपणे श्रीराम आत्म्यास नाही आत्मपण
तेची आपण म्हणजे खरे श्रीराम विवरून विवरून पाहिजे अबोधनेचे साजे महापुरुषी श्रीराम शब्दी निशब्द होती श्रुती नेती नेती मनती हेतो आले आत्मप्रत्यक्ती प्रत्यक्ष आता श्रीराम प्रचिती आलिया अनुमानो आतो प्रत्यक्ष दुराभिमानो लटिका माझे बोलणे लटिके मी लटिका माझे चालणे लटिके मी माझे अवघेचे लटिके कंपनीत श्रीराम मन मुलीच नाही भाव माझे बोलणे अवघेची भाव तेथे विशेष कैचे आले जे मौन मानता बंगले मौन जैसे श्रीराम आता मौन बंधावे करुण काही सम करावे असो विशेष नसावे विवेक बळे श्रीराम इति श्रीदास बोले पुन्हा ब्रह्मनिरूपणच आपल्याला त्या ठिकाणी सांगतात. बघा जे साकार आहे ते कल्पांती नाशे स्वरूप ते असतं ते असे सर्व काळ जे नाशल्यानंतर जे पाठीमागं राहतं तेच देवाचं स्वरूप आहे का नाही. म्हणजे ना शरीर आते संपत्ती आते हरिनाम नाते ते बरवे आपलं शरीर आटणार आहे संपत्ती आटणार आहे फक्त आत्मा परमात्मा परमात्म्याचं नाव आटत नाही आहे का नाही. सगळं त्या ठिकाणी जाईल म्हटले दृश्य जाईल गाव जाईल वेद जाईल सगळं त्या ठिकाणी जाईल असा सुंदरसा त्या ठिकाणी अभंग आहे. परंतु जे खाली उरतं सगळं आतून जे खाली उरतं ना तर तो काय आहे मग तो आत्मा आहे तो परमात्मा आहे त्या ठिकाणी दृश्यतीत त्या ठिकाणी आहे का नाही. सर्व ब्रह्मांड त्या ठिकाणी निघून जाईल परंतु ब्रह्मांडाच्या खाली जे राहणार आहे ना तोच म्हणजे आत्मा आहे म्हणून याला ब्रह्मनिरूपण नाव त्याला त्या ठिकाणी म्हणता आलं. भगवंताचे निजरूप त्याशी बोली जे स्वरूप याही वेगळी आणि एक तृतीयांश भाग लंकेचा जळाल्यानंतर खालून सुवर्ण लंका त्या ठिकाणी पुन्हा निर्माण झाली. त्याचं काय कारण आहे ते विचारलं रामाने विचारलं मारुती याचं कारण काय आहे तर मारुतीला म्हणजे मी नाही सांगत ब्रह्मदेवाने लिहून दिलेलं पत्र वाचा आणि मग ब्रह्मदेवाने पत्र दिलं म्हणजे हनुमंतरायाने दाढी जाळली त्या ठिकाणी निशा झाल्या रावणाच्या आणि काही लंकेतले घरं जळले पण जळाले घरं पण तिथं सुवर्णाचे घरं पुन्हा त्या ठिकाणी निर्माण झाले. म्हणून तर त्या ठिकाणी ऐका नाही मारुतीरायाने घरं जाळले तर एकदम म्हणला त्यांनी लंका बरीच जाळली तर आपण एखाद्याचे 2-4 झोपडे जाळले तर काय होते जाळायला काही हरकत नाही पण त्यांनी जाळल्यानंतर खालून सोन्याचे आहे आपण जाळल्यानंतर त्या ठिकाणी काय होणार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी अशा पद्धतीनं लिंक होतं कधी बरं दुसरं काय नाही मध्ये दुसरं वगैरे लिंक होतं कधी त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तसं लंका गेली मग ब्रह्मदेवाने त्या पत्रामध्ये दिलं ती लंका गेली पण सुवर्णाची लंका आली कारण खाली एक जिथं लंका बसलेली होती ना तिथं सुवर्णाची त्या ठिकाणी एक फांदी होती जम्बू वृक्ष होता आणि त्या जम्बू वृक्षावरती अनेक ऋषी लोकांनी उलट टांगून तपश्चर्या केली होती आणि म्हणून त्या झाडाला सुवर्णत्व प्राप्त झालं होतं. ते हत्तीचं युद्ध झालं होतं. मग गरुड म्हणला देवा मला खूप भूक लागलेली काय करू म्हणजे जा आताच आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे हत्ती मारलेला आपलं नकर त्या ठिकाणी नेलेलं आहे त्याला घेऊन ये. मग ते नकराचं शरीर घेतलं खाण्याकरता आणि आल्यानंतर आता कुठं बसून खाऊ मग म्हणजे बस त्या फांदीवर बसत असताना ती फांदी तुटली. देवाने सांगितलं अरे अरे गरुड हे योग्य नाही कारण फांदी तुटल्यानंतर याला अनेक ऋषीनं उलट टांगून घेतलेले ऋषी मरतील ते एका हातामध्ये फांदी आणि एका हातामध्ये ती शरीर नकराचं ते याचं हत्तीचं आता करायचं काय म्हणजे कुठं बसून खाऊ आणि मग ती फांदी पण तशीच त्या ठिकाणी ठेवली. नंतर ते काय केलेलं आहे मग ती
ऋषी लोकांना विनंती केली की तुम्ही खाली उतरा. ते उतरल्यानंतर ती फांदी एका याच्यावर टाकली, दुर्गावरती टाकली, एका किल्ल्यावर म्हणजे डोंगरावर, आणि त्या फांदीवर बसून त्या ठिकाणी गरुडाने ते भक्षण केलं आणि ती फांदी तिथंच ठेवली. तिथं ठेवल्यानंतर त्याच्यावरती लंका ही बसवण्यात आली ब्रह्मदेवाने त्या फांदीवर, आणि त्याच्यावर बसवले असल्यामुळे ही जी लंका त्या ठिकाणी जी होती ती रावणाची लंका, ही लंका हनुमंतरायाने जाळल्यानंतर खालून सोन्याची लंका आहे. कारण त्या फांदीचा त्यामध्ये काय झालं आहे, फांदीचा त्याच्यात भाग झाला, म्हणजे त्या फांदीचं त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, त्याच्यात आभास निर्माण होऊन ती पुन्हा लंका सुवर्णाची झाली. सांगायचं तात्पर्य म्हणजे दृष्टांत आपण इतिहासातला घेतला तशी ही लंका 3.5 हाताची जी काही नाशिवंत लंका गेली, कशाने गेली, विचाराने गेली. हनुमंतरायावरती सद्गुरू आणि त्यांची ज्ञानरूपी अग्नी, ज्ञानरूपी अग्नीनं ह्या लंकेला जाळ लागला 3.5 हाताची. कारण हा 3.5 हाताची नाशिवंत लंका जाण्याकरता ज्ञानरूपी अग्नीची गरज आहे. ज्ञानरूपीची अग्नी त्या ठिकाणी लंका जळली, याच्या सुवर्ण लंका येणार, म्हणजे सुवर्ण जे येणार तो म्हणजेच आत्मा, तो म्हणजेच परमात्मा. तसं साधू संतांनी ह्या लंकेला त्या ठिकाणी आग लावली ज्ञानाने, आणि ही गेल्यानंतर त्यांचा देह आता त्या ठिकाणी काय झाला, महाराज ब्रह्मरूप झाला. कारण तुकाराम महाराजांचं ब्रह्मरूपी काय व तसे कीर्तन. म्हणून रामेश्वर भट्टांनी विरोध केला आणि नंतर त्या ठिकाणी पाहिलं की तुकाराम कोण आहेत तुम्ही, लोहगावाला झालेला प्रसंग आहे. महाराज म्हणजे तुम्हीच बघा मी कोण येतं. आणि मग त्यांच्या देहातून शेवटला निर्वाणाला जायच्या टायमाला तुकाराम महाराज अत्यंत तेजस्वी दिसू लागले आणि त्याला जाण्याचे वेध लागले आणि ते वरती वाट पाहू लागले, कधी मला मुळे येईल, कधी मला मुळे येईल. मग पाठवलं तिकडं, संकालिकाला सांगितलं लवकर सांगा ना देवाला, माझं काय संपलेलं आहे, मला आता मूर्ती लोकांमध्ये राहायचं नाही, तुम्ही सांगा, तुम्ही संकालिक संत मनविता कृपा होतं ऐका ना, एवढा करा उपकार, सांगा देवा, देवाला नमस्कार सांगा, उपकार करा, मला न्यायला या म्हणून. तरी देव लवकर येत नाही. गरुडाला विनंती केली, गरुडाचे पाय वेगी आला तो हरी, तरी ती येत नाही. लक्ष्मीला विनंती केली, पाय लक्ष्मीच्या हाती, तुका म्हणे शिष्या न्यायला या. आणि शेवटच्या टायमाला तुकाराम महाराज विजयी झाले, अखेर पुढे जाऊन बसायचे, मला न्यायला. त्याचं ते एकदम दिव्य दिसू लागला. त्याचे जे काही 14 तांत्रिक होते, रामेश्वर भट्ट होते, महाराज कोण येतं, काय येतं हे तुम्ही पहा. आणि मग तुकाराम महाराजांच्या देहाकडे पाहिल्यानंतर अत्यंत कर्पूरावत कापुरासारखा, कापसासारखा ते दिसू लागला. पण तुकाराम महाराजांनी एक दिवस आपल्या शिष्यांना आपल्या मांडीतून कापूस काढून टाकले. आपल्या देहातून दिव्य असण्या पद्धतीनं त्या ठिकाणी रत्न काढून टाकवले. मग त्याला तुकाराम महाराजांचा देह ब्रह्मभूत आहे. महाराज म्हणले माझा देह स्वर्गातला, माझा देह त्या ठिकाणी असणारा ब्रह्मभूतातला आहे. आणि म्हणून नाशिवंत त्या ठिकाणी त्यांचा देह नव्हता. महाराज जरी त्या ठिकाणी नाशिवंत देह धारण करून आले होते, परंतु या ज्ञानरूपी अग्नीनं आणि नामरूपी अग्नीनं अग्नी कष्ट केला आणि या देहाच्या जागी त्यांना ब्रह्मभूत देह प्राप्त झालेला असतो. अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी. आणि म्हणून या मोहम्यामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, तर त्या ठिकाणी जे दृश्य केलं, जे नाशिवंत केलं, आणि खाली जे राहतं ना तोच आत्मा आहे. आणि जो राहतो तो काय आहे, मग परमात्मा आहे. दृश्य बाहे संचले तरी ते विश्वास चोरले, जवळीच नाहीचे झाले हस्ताची पैसे, जवळचे गेले आईचा आईचा पुण्य आली कुठे नुसतीचा भाव भाव जाता सर्व दृष्टीची आवडी दृष्टीचा तोची जाग्या दृश्य गेले दृष्टी पावे संतोष होती आणि नवी. आणि मग जे दृष्टीला दिसतं, जे भासल्यानंतर खाली जे राहतं ते परमात्म्याचं स्वरूप असतं. याला त्या ठिकाणी अन्वय व्यतिरेक म्हणतात. शास्त्राच्या भाषेमध्ये याला काय म्हणतात, अन्वय आणि व्यतिरेक. व्यतिरेक म्हणजे नाशिवंत देहाचा त्याग केला, खाली शाश्वत असणारा आत्मा राहतो. याला आपल्या खाली येऊन भाषेमध्ये आपल्याला समर्थ सांगतात की वाच्यार्थ आणि लक्ष्यार्थ. काही गोष्ट वाच्यार्थाचा त्याग करावा लागतो आणि लक्ष्यार्थाने त्या ठिकाणी त्या घ्यावा लागतात. असा वाच्यार्थ लक्ष्यार्थ आपण त्या ठिकाणी एकदा पाहिजे. जसं जाम गावाला यायचंय म्हणून कुठून जायचं, पिंपळाच्या झाडावरून जा, आणि मग वाच्यार्थाचा त्याग करायचा, पिंपळाच्या झाडावर चढून यायचं नाही, काही का नाही. असं याच्यामध्ये वाच्यार्थाचा त्याग आणि लक्ष्यार्थाचं त्या ठिकाणी काय करायचंय, ग्रहण त्या ठिकाणी करायचं असतं. याला वाच्यार्थ लक्ष्यार्थ असं म्हणतात. डॉक्टरकडे गेला एक मनुष्य,
गेल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे डॉक्टरने त्याला औषध वगैरे हे सगळं दिलं, सांगितलं जेवण झाल्यानंतर 2 चमचे घ्या. आणि मग दवाखान्यातून निघाल्यानंतर तिथं हॉटेल होतं, भूक लागली, दुपारचा टाइम झाला, मग जेवण केलं. जेवण केल्यानंतर त्याचे 2 चमचे घेतले, खिशात टाकले आणि निघला. वेटरने आणवलं, कुठे चालला म्हणतो, काय अरे म्हणजे ते 2 चमचे कुठे चालले, कुठे चालले म्हणजे माझ्या चोर दिसतो का, मग खिशात करून टाकले. खिशात टाकले म्हणजे डॉक्टरने सांगितले जेवण झाल्यावर 2 चमचे दोन चमचे घ्या. अरे बाबा जेवण झाल्यावर 2 चमचे ते घेऊन जायचे सांगितले नाही तुला हॉटेलवाल्याचे, मग हे 2 चमचे औषध घ्यायचे तुला सांगितले. याच्यामध्ये वाचतात तर त्या काय करायचं, 2 चमचे घ्या म्हणजे काय त्याचे घेऊन जायचे काय, 2 चमचे औषध घ्या. काही गोष्टीचं शास्त्रामध्ये सांगत असताना वाच्यार्थाचा त्याग करावा लागतो आणि लक्षार्थाचं ग्रहण करावं लागतं, आहे का. हे जी बाटली आहे ना, डॉक्टर म्हणतो ही जी बाटली आहे ही भरपूर पाण्यामध्ये घ्या, पाण्यात घ्या. असं म्हटल्यानंतर तो घरी आला. घरी आल्यानंतर जेवण वगैरे झालं, मग मोठ्या तळ्यामध्ये त्या ठिकाणी गेला, गळ्या एवढं पाण्यात गेला आणि तिथं जाऊन मग घ्यायला लावा. बायको म्हणजे काय करता, डॉक्टरने सांगितलं पाण्यात घ्या म्हणून पाण्यात घ्या म्हणून त्या पाण्यात उभारून घ्यायचं तुला सांगितलं. आणि कोणत्या पाण्यात घ्यायचं, ते औषध त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं सांगितलं होतं. त्याला वाच्यार्थ लक्षार्थ म्हणतात. असं वाच्यार्थ लक्षार्थ भरपूर आहे. एका ठिकाणी मी कार्यक्रमाला गेलो कीर्तनाला, हातपाय धुवू लागलो, मोबाईल हातामध्ये होता, स्वतः आला जवळ, चला चला वेळ झाला आपल्याला. म्हणून तू काय कर, हे मोबाईल घे आणि खोलीत बस, मी तोपर्यंत हातपाय धुवून आलोच. त्याने तो मोबाईल घेतला, आता फॉलला तिथे मी जाऊ तर सगळा मोबाईल 2 तुकडे गेले, बॅटरी काढली. म्हणतो काय केलं, तुम्हीच म्हणजे खोलीत बस. मोबाईल खोलीत बस नाही, तुला म्हणतो खोलीत जाऊन त्या ठिकाणी बस. अशा पद्धतीनं तुमच्या वाच्यार्थ लक्षात आलं. मला वाच्यार्थ लक्षात आलं तर बरं येतं म्हणून तेवढं सांगून टाकलं. एक सांगतोच आणखी, एक मुलगा त्या ठिकाणी आपल्या आजीला घेऊन डॉक्टरकडे गेला. डॉक्टरनी त्या ठिकाणी असणाऱ्या इंजेक्शन गोळ्या वगैरे दिले, बाटली लावली आणि येताना मला एक औषधाची बाटली दिली. सांगितलं बाळा तू नातू आहे का, म्हणजे हो. आजीचं त्या ठिकाणी बरं, म्हणजे काय कर, ती घरी गेल्यानंतर तिथं जेवण झाल्यानंतर गोळ्या घे, सगळं घे, ही बाटली देताना चांगला हलवून दे बरं का. ते म्हणलं बरं, तुमच्या सांगायच्या अगोदरच लक्षात आलं. ती बाटली देताना काय कर, हलवून दे. ते म्हणलं आजीचं वय झालं मला 85-90 वर्ष. आजी त्या ठिकाणी करून गेले होते. जेवण झालं की नातवाच्या लक्षात आलं, बरोबर आहे औषध द्यायचे आता आजीला. ते लगेच गेला की बाटली घेत, महाराज त्या ठिकाणी बाटली जवळ वगैरे घेतली आणि जेच ती म्हातारी झालेली ती आजी होती, खूप म्हणजे जर्जर झाली, आता ती टेकलेलीच होती, ती गवा नाही म्हणून सांगता येत नव्हती हवा. त्यांनी ती म्हातारी धरली, गदा 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 हलायला. म्हातारी होती, अरे काय करतो, नाही म्हणला डॉक्टरनी सांगितलंय चांगलं हलवून द्यायचं. एवढी हलेली हलिता गचकरीत म्हातारी बघता काय माझ्या औषध तसंच राहिलं. बाप आला त्या ठिकाणी, म्हातारी गेली, माय आली त्याची, म्हणजे अरे मी काय केलं मला बोलायचं नाही. काय डॉक्टरनी सांगितलं होतं औषध देताना हलवून द्यायचं, म्हणून मी हलू लागलो. माझ्याकडे काही गुन्हा झाला पण महाराज हलवून द्यायचं, पण म्हातारीला का औषध हे वर्म चुकलं. तसं वाच्यार्थ लक्षार्थ घेत असताना जर वर्म चुकलं तर देवाचं शोधन त्या ठिकाणी लागणार नाही. आणि म्हणून इथं काय त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की वाच्यांश जे बोलिले जाणून आज्ञास नाही आत्मपण, हेचे निसंगाचे लक्षण कळावया कारणी. वाच्यार्थाचे त्याग करणे, लक्षार्थ तो लक्षार्थ घेणे. वाच्यार्थाचा त्याग केला पाहिजे आणि लक्षार्थ त्या ठिकाणी आपण घेतलं पाहिजे. हेच खरे आहे, प्रचिती आहे. प्रचिती आली या अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान. तरी आता मी अज्ञान मध काही कळे. प्रचिती आल्यानंतर त्या ठिकाणी अनुमान होतो, त्या ठिकाणी अनुभव त्या ठिकाणी येतो आणि दुराभिमान निघून त्या ठिकाणी जात असतो. महाराज कसा दुराभिमान जात असतो, मग नंतर कळत असतं हे वरचं जे ते लटक आहे. आम्ही लटके बोलू वा, हे जुने भारुड भारी होते हो, कोणी म्हणत नाही. आता पहिले सत्य झाले का कालेच्या दिवशी आपल्या भाषेला आणखी भारुड होते, पद्धतच येते. आणि जे कालेला कीर्तन करायला त्याला तेच पहिले भारू लागते. ज्ञानी किती मोठा असतो तेव्हा तुम्हाला भारूड येत नाही, कीर्तन कसं यायला लागतं, पहिलं भारूड आलं पाहिजे. पहिले खरे भारूड. आम्ही लटके न बोलू वर्तमान होते, आम्ही लटके न बोलू वर्तमान होते. चलत चिमणी चलत तिचे वाटी एवढे डोळे, खरी का नाही.
लय भारी ते. आता मध्ये 5 होत पहिले राहिलं नाही, आज काय नाही राहिलं सगळं. पहिला हळदीला केला आणि सगळी माती घेतली. वा मुंगी आली, शिंगी झाली, तिचे दूध किती 17 दूध भरून केले प्याले 12 हाती. वा वा एक सारी भाषणात घ्यायची. एक मुंगी म्हणले ती व्याली, तिला शिंगी झाली आणि तिचं दूध किती निघतो भरले 12 का 18 का 12. बरं जाऊ द्या 18 काय 12 काय. मुंगीचं दूध म्हणजे पुढे कमी पडणार आहे. तिचे दूध किती 17 रांग. मला दुसरा शोध लागला. 17 रांग. हा 17 रांग भरून गेले प्याले 12 हाती. आम्ही लटके न बोलू वर्तमान कोटे. आहे का नाही. हे कोड आहे माणूस. हे त्या ठिकाणी त्या अभंगातलं कोड आहे. आपल्याला सहजासहजी वाच्यार्थाने घेतलं तर कळणार नाही. त्याला लक्षात पाण्यात कसं गाणं गाई वा ठोकर पुराण वाच वनात खोकड पुराण वाची. पाण्यात का सो गाणं गाई वनात खोकड पुराण वाची. बघा तो गायक कुठं तो कीर्तन करतो. खोकड कीर्तनकार तिकडं वनात आणि हे इकडं पाण्यात. आम्ही लटके न बोलू वर्तमान खोटे. आड्याशी पाणी वळचणीस गेले. असं त्या ठिकाणी बरंच आहे. चरत चिमणी चलत तिचे वाटी एवढे डोळे. लय मोठं 12 कडव्याचे त्या ठिकाणी असं अशा पद्धतीने आहे. एकनाथ महाराजांचे धारवी आली आकाशी तिने गिळले सूर्याशी. काय 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 थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसावला. धारवी आली आणि त्या धारीच्या पोऱ्याने सूर्यालाच गिळलं ते पिल्ले आणि वांजेचं थोर नवलाव झाला वांजे पुत्र प्रसावला. अशा पद्धतीने असणाऱ्या त्या ठिकाणी अनेक. मग ही कोणती मुंगी आहे, तिला कोणती शिंगी झाली, तिचं दूध म्हणजे काय आहे आणि ते 12 हत्ती कोणते केले ते कोणते येतं. त्याचा खूप मोठा त्या ठिकाणी वेगळा त्या ठिकाणी अर्थ. आणि वर्तमान खोटे आम्ही लटकेने बोलू. सध्या तुम्हाला खोटं वाटत पण हे खरं आहे. वर्तमान खोटे पण भविष्य मात्र हे खरं आहे असं त्याचा त्या ठिकाणी. म्हणून संतांचं हे लटक आहे. आणि लटक एकदा गेलं ते खाली राहिलं ते सत्य राहिलं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येणं झालं आणि विन लटक गेलं की खाली राहतं ते सत्य राहतं. हे सगळं लटक कळालं सत्य काय ते आपल्याला कळायला काय होत नाही, वेळ होत नाही. एक जण म्हणू लागलेला आहे त्या ठिकाणी आवो म्हणले आमचे माणसं लय आमच्यावर प्रेम करतात जीव लावतात. मी गेल्यानंतर पाण्याचा थेंब घेत नाही, बाटलीचा तुकडा खात नाही. शेजारी म्हातारी म्हणजे जाऊन बघ तू गेल्यात काय खाते तर काय नाही. नुसतं ऑफिसला ड्युटीला जाय बघ इकडे कशी बमची बम होती त्या ठिकाणी नाही नाही असं नाही बाबा. अरे बघून बघ म्हणले बाबा. बरं म्हणला तुम्ही म्हणतात तर मग एक दिवस लगेच बँकेत घेतली ड्युटीला निघला बूटकोट घातला त्या ठिकाणी असताना निघला परंतु घराच्या मागून येऊन माळावर जाऊन बसला. आणि माळावर जाऊन बसल्यानंतर सकाळी सकाळी त्या ठिकाणी असणारी पेढ्यावाला आला. पेढे घ्या पेढे पेढे घ्या पेढे. केवढ्याचे पेढे 200 रुपयाचे पावशेर पेढे द्या म्हणे. मग पावशेर पेढे द्या. हिनं लगेच ते पेढे घेतले. ते म्हणला अरे पेढे खाल्ले असतील पण खाण्याची वस्तू त्या ठिकाणी पेढे घेतले. त्याला वाटलं मला ठेवी ना काहीतरी त्याच्यातले. आखीचे आखी पेढे खाल्ले तिने. थोड्या वेळाने ऊसावाला शहरात काय सगळं येतं तर ऊस घ्या ऊस घ्या ऊस. तेवढेच ऊस आणि 10 रुपयाला एक ऊस द्या. 20 रुपयाचे 2 ऊस द्या. 20 रुपयाचे 2 ऊस घेतले आणि 2 ऊस खाल्ले. ते म्हणलं वा आपल्याला एक नाही ठेवला जाऊ द्या म्हणला खायची वस्तू आहे. नंतर तिला थोडं भूक लागलं की लगे मस्त तिला काय केलं मस्त शेवायचा भात टाकला दूध भात दूध गावरान गाईचं तूप साखर हे मस्त तर केली मला. अरे मग त्या ठिकाणी हे सगळं खाल्ल्यावर तोपर्यंत दुपार झाली. याला काही राहावाच ना बाबा. म्हणला आता दुपारून राहिला असतं बरंच काही खाल्लं असतं पण दुपारपर्यंत याला काही राहावा. तिकडून खाली उतरला आल्यानंतर लगेच ती लगेच पुढे गेली. लगेच बॅग घेतली बोटं काढा म्हणून बोटं लगेच एकीकडे ठेवले. पोट अडकून ठेवला त्या ठिकाणी असतात. ह्यो काही व्यवस्थित बोला असतो कारण यांनी ते सगळं पाहिलं होतं. ह्यो काही बोला चहा करू का कॉफी करू का काय काही साहेब रागवले का तुमच्यावरती हे कोणाशी काही हे झालं का तेव्हा नुसतं आले सरक म्हणे सरक नव्हतं कारण याच्यात ती आली बरोबर. ती म्हणजे आपण बाई असे आले वेळे
ते म्हणला सकाळची पावशेर पेरी. मग ती पुन्हा पुन्हा सेवा करायला लागली. सर म्हणला राहू दे, म्हणला काही करू नको, म्हणला सेवा घेऊ काही. हे सगळं मी घेतो, पाणी घेतो, मी चहा करून घेतो. बाई आज पण धुसफूस, सकाळची 2 ऊस. बाई मी तुम्हाला काही सोडून खात नाही, आहे का नाही. ते म्हणला मी तुम्हाला, ती काय म्हणली, मी नाही काही खात. ते म्हणला सकाळचा शेवयाचा भात. बाई तुम्हाला कसं हे सगळं कळालं. ते म्हणला तुला मला सोडून कसं हे गिरालं, आहे का नाही. मग हे दृष्टांत संपला महाराज. हे जेव्हा त्याला लटक कळालं, मग तिथून पुढं कळालं हे सगळं नाटक, हे सगळं काय आहे, लटकस सगळं, हे सगळं व्यवहार, हे सगळं ज्याच्या त्याच्या जीवावर येत नाही तोपर्यंत लटकय. आता कसं जगू, आता कसं राहावा, असं तर आमचं होईल. अहो जाऊ द्या, 13वा झाला की विसरून जाते हे सगळे. कण भाकरी आणते त्यांना, कसं राहू कसं राहू म्हणणार आहे. आठवण येत नाही, जाऊ द्या म्हणजे बरोबर मस्त चाललंय आता. हा मग ते नियम आहे तर तो नियम करायला पाहिजे. मग नियम करायला मग कळलं म्हातारी किती भरली, काय झालं सगळं. आपल्याला जवळच आहे सगळं, जवळ म्हणले व्यक्ती आपलंच मिळत का माझे बोलणे लतिके, मिळत का माझे चालणे लतिके. मी माझे अवघेची, मी माझ्या कल्पनेने झालोशी पांगुळ जना. मी माझे अवघेची लटके काल्पनिक. हे सगळं काल्पनिक आहे. ही कल्पना काल्पनिक कळालं मग मग मुळीच नाही ठाव. माझे बोलणे अवघेची वाळ, आपण प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटकी. ही प्रकृती, ही माया आपल्याला खरं कळू देत नाही. म्हणून याचा खरं कळवलं आणि खोटं गेलं आणि खरं खरं त्या ठिकाणी आलं. प्रकृती आणि दोष या द्वैत देते निराश, तेथे मी पण विशेष जे सर्वही आशेष झाले, तिथे विशेष कैचे आले. मी मौनी म्हणता भंगले मौन तैसे. महाराज नंतर मौनही म्हणता येत नाही आणि मी मौनी आहे हेही जिथं राहत नाही ना, मौनही जिथं राहत नाही, जिथं कोणतंच नाव त्या ठिकाणी सहन होत नाही, त्याचं नाव ते परमात्म्याचं स्वरूप आहे. मौन धरलं आणि सांगायला लागला मला कोणी बोलू नका, मी मौन धरलं. आणि मौन धरलं तर बोलतो कशाला आपण, काही का नाही, आणि बोलतो तर मौन कशाला. आणि वाघुऱ्याचे संत बाबा आळंदीला चातुर्मासाला राहिले, त्यांनी मौन धरलं. प्रपंच काढणारी माणसं म्हणजे बाबा धरा मौन धरलं, मग सावकार माणूस तो दिवस बरोबर करायचं. मौन धरलं, त्यांना आम्ही मंदिरात दर्शनाला त्याला मौन धरलं तर लय आनंद झाला. त्याला वाटलं मी मौन धरलं, 5-7 दिवस झाले मौन धरलं, बोलत नव्हते. आम्ही दर्शनाला आलो आणि नुसतं जय हरी जय हरी. मग ते काही बोललं नाही, आम्ही काही बोललो नाही, मोठे माणसं आम्ही नाही. मग त्याला वाटलं माझं मी मौन धरलेलं आहे, यायला वाटलं कम नाही बोललो मी म्हणून यायला काही वाटलं पोरायला. आणि मग ते आम्हाला आज करायला आम्ही बरोबर बरोबर येतो. मग ते मौन मला मौन बोल हळूच म्हणायला लागली मला मौनी म्हणून बोल म्हणलं बरोबर बरोबर कळायला आता मग ते म्हणून असं सांगत सगळ्याला. आपण घरी गेलेलो खूप मोठे माणसं संत बाबा म्हणजे खूप श्रीमंत आणि खूप उदार होते माणसं. 100 एकर जमीन, 4-5 वाडे. दरवर्षी आळंदीला पंढरीला 10-15 लाखाचा सप्ताह करायची स्वतंत्र. गीता मंदिराला खूप मोठी देणगी, आळंदीला देणगी, माऊलीच्या मंदिराला, ते देऊचं मंदिर बरंच त्यांनी त्या ठिकाणी देणगी. हा अंगदानाचे ते गावाचे सासरे. अशा पद्धतीनं असतं त्यांचं. नंतर नातं पहिली माझी त्यांची ओळख होती नाही, त्यांना त्याला वाडी दिली असं उपरनं झटकेलं. ऐकामध्ये माझे 2 रुपये त्यांचं काही नाही. निघलो गावाच्या बाई, वाघुऱ्याच्या बाई म्हणजे एक प्रशस्त जागा पाहिजे म्हणजे इथं मला आता संत निवास करायचे. आणि तिथं संत निवास तेव्हा जागेवाला म्हणजे बोल ते मलाच होता. त्याने आणून त्याला ते म्हणजे बघ एवढे का तुला, त्याच्यापेक्षा 2 लाख वरती गणाबापा यावं. त्याच्या हाताखाली 2 माणसं होती, ते गणाबापाने त्याला 6 एकर जमीन दिली वाटण्यासाठी. तुम्ही माझी सेवा केली. बायकोला म्हणजे यायचं तुला पण वानप्रस्थ राहील बरं का मी तुला पुन्हा पोराच्या वाड्यात जाता यायचं नाही.
हा ती म्हणून नाही मग मी इकडंच राह तिकडं राह पुन्हा इकडे येऊ नको बघ तुम्ही मेल्यानंतरच यायचं. मग तिथं गेले तिथं मोठं संत निवास बांधले. मग तिथं सगळे आलेले भजनी मंडळ साधू संत होते राहायचे तिथे अशी पद्धती. ते संत बाबा म्हणजे खूप नेहमी कुणानंतर मार आणि एवढं होऊन बी नंतर पुन्हा लाखो करोडो रुपयाचे काय जमा झालं कसं काय पुन्हा त्यांची सांगतात. हा पण नंतर आमचं लग्न जमलं. लग्न झाल्यावर त्याचे ते मग त्याला कळलं की हे आपल्याला आणि मावळ जावायला होती. पहिलं तर आमची ओळखच होती. मला नेलं काही ते आहे करते ना ते आहे रक्षण किती देवा ते रक्षण 50,000 रुपये रक्षण त्याला आनंद झाला. म्हणजे मी 4 पोरीला जावाई बघत होतो महाराज भेटला आणि हे म्हणजे काही त्याला मिळ नाही म्हणजे येत त्याला काही मंदिरात त्याच्यात काही नाही आणि त्याला जावाई तुम्ही भेटले म्हणजे काय विशेष म्हणजे आमच्या कॅमेऱ्याला म्हणजे त्याला काहीच उत्तर नाही म्हणजे ते देवाचं आहे तिथंच म्हणते. असं आपल्या इथं आले होते संस्था करू लागली तिथं त्यांनी 25,000 रुपये उमेद म्हणजे ते खूप उदार होते. प्रत्येक ठिकाणी त्यांचं देणगी हे त्या सगळ्या गोष्टी अशा राहायच्या. वारले ते वारले पिंपरखेरचे रक्ताचे बाबा होते.